लई दिवसांना वांग करीत चाललोय कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला. हे नियोजन म्हणजे असं झालं होतं की 10 मिनिटात अचानक भयानक नियोजन झालं होतं. पाठदिशी आंघोळ करून कराडच्या बस स्टँडवर आलो. कारण विषय काय झाला होता, अचानक नियोजन झाल्यामुळे आता 10 वाजता काय रेल्वे भेटणार नव्हती. त्यामुळे कराडच्या स्टँडवर आलो. मग लगेच सौंदर्य एसटी भेटली. त्यात बसलून थेट आलो कोल्हापूरच्या स्टँडवर उतरलो. कोल्हापूरला येण्याचं मेन कारण म्हणजे देवदर्शनाबरोबरच आपल्याला गेल्या वर्षीची आपली जी रूममेट होती का नाही सिनियर, ते भेटणार होते सगळे. लई दिवसातनं भेटायचं असल्यामुळे येवच लागलो. मग आता अमावस्या असल्यामुळे बाळूमामाला सगळेजण जाऊन आलेली, त्यामुळे गर्दी लई होती. त्यामुळे मुखदर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि आलो शाहूवाड्यात. मंदिराच्या शेजाऱ्यात असणारा वाडा आहे हो. यात काही गोष्टी खूप आकर्षक आणि बघण्यासारख्या होत्या. त्यातली एक कासव, ते सगळं बघितलं. लई दिवसात आम्ही एकत्र आलो. कसं आहे कार्यक्रम आपलं, सगळ्यांना भेटून लई भारी वाटलं. आता मग असा गार गार झाला होता. मग जरा कोल्हापुरात बोंबलत फिरलो आणि मग आलो स्टेशनवर काय ट्रेन लागलेलीच होती. सगळे जाऊन बसलो ट्रेनमध्ये. सगळी भेटल्यावर लय भारी वाटत होतं, पण आता जाताना लय वाईट वाटत होतं. त्यात आमच्या दादूसला आम्हाला सोडायचं होतं जयसिंगपूर. मग दादूसला सोडला जयसिंगपूरमध्ये. जयसिंगपूरमधून पुढं आल्यावर बघा की पंचगंगेला एवढा पूर आला होता का नाही. पाणी बेमाप चाललं होतं. पाणी पाक माणसांच्या रानात शेतात सगळीकडे घुसलं होतं. नुसतं पाणीच पाणी दिसत होतं सगळीकडे. बाकी काय बी असू दे, पण शेतकऱ्याचं मात्र या पाण्यामुळे लय नुकसान झालं होतं या महापुरामुळे बरं का. पण काय म्हणा, ट्रेनमधनं बघायला व्ह्यू खट वाटतोय. मग कराड स्टेशनवर उतरलो आणि तिथनं गेलो बिगमाडमध्ये. बिगमाडमध्ये काय आपल्याला मॅगी घ्यायची होती, कारण एक कार्यकर्ता काय आजच्या दिवस राहणार होता आपल्याला. आज लई दिवसात हॉस्टेलवर सगळे आल्यामुळे आहे का नाही, मॅगी बनवून खाल्ली सगळ्यांनी आणि जरा कॉलेजमधनं रात्रीचं फिरून यावं म्हणलं. शेवटला देवी सिनेमॅटिक शूट बघून जाऊ. थोडं व्हिडिओ आपलं थोडं कॉपी पेस्ट आहे, कारण सगळं काय आपल्याला भेटलं.